आज आपण बघणार आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलचे थेरम, त्या थेरमचे न्यूमेरिकल बघणार आहे. ठीक आहे, मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीचे न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम घेतले होते. आज आपण एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचे घेणार आहे. ठीक आहे, वी हॅव गिवन ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूआर. ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल पीक्यूआर ला कॉन्ग्रुएंट आहे आणि त्या एक्झाम्पल मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दिलाय 225 मीटर स्क्वेअर आणि एरिया ऑफ पीक्यूआर दिलाय 81 मीटर स्क्वेअर. त्यानंतर दिलाय पीक्यू इज इक्वल्स टू 12 आणि आपल्याला काढायचा आहे एबी. वी हॅव टू फाइंड दी एबी. सो वी विल राइट द एक्सप्रेशन फॉर दिस थेरम, दैट इज एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी upon area of the triangle PQR is equals to AB square by PQ square. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती दिले 225, किती दिले 225 अपॉन PQR किती दिले 81 इज इक्वल्स टू AB स्क्वेअर काढायचं आपल्याला आणि PQ काय दिले आपल्याला, PQ दिले 12. सो इट विल बी 12 स्क्वेअर विच इज 144. सो AB स्क्वेअर काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय. सो AB स्क्वेअर इज इक्वल्स टू किती 225 इंटू 144 अपॉन 81. ओके, सो यातून AB काय येणार आहे आता बघा 225 144 आणि 81 तिन्ही पण स्क्वेअर आहेत. ठीक आहे, सो स्क्वेअर रूट AB हा स्क्वेअर रूट काढतोय. सो स्क्वेअर रूट काढण्यासाठी सगळ्यांचं स्क्वेअर रूट काढूयात. 225चा स्क्वेअर रूट आहे 15 इंटू 14चा आहे 12 अपॉन 81चा आहे 9. सो 3 3 जा 9, 3 4 जा 12 आणि 3 1 जा 3, 3 5 जा 15. सो AB विल बी 20. AB इज इक्वल्स टू 20. कळलं, सोपा होता प्रश्न. तोच थेरम लावला. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल्स टू त्यांच्या स्क्वेअरचा साईड असतो AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर. त्याच्यात आपल्याला AB स्क्वेअर नव्हता दिला, PQ स्क्वेअर दिला होता आणि दोन्ही एरिया दिले होते. सो AB स्क्वेअर आला आपल्याला. कळलं तुम्हाला? ठीक आहे, सो आपण बघू आता पुढचा प्रश्न. ओके, सो विल कन्सिडर द नेक्स्ट एक्झाम्पल इन विच ABC and triangle DEF are two equilateral triangle. Ratio of area of triangle ABC and area of triangle DEF is given as 1:2, where AB is given 4. We have to find the side DE. So how can we find, कसं फाइंड करणार आहे? परत तोच थेरम आपल्याला काय आपल्याला लिहायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF is equals to AB square upon DE square. आता ह्याचा रेशिओ किती दिले तुम्हाला 1:2 दिले. सिंपली 1:2. AB दिलाय 4. सो AB स्क्वेअर विल बी 16 अपॉन DE स्क्वेअर. ठीक आहे, सो DE स्क्वेअर किती राहणार आता, हे इकडे क्रॉस मल्टिप्लाय झालं 2 इंटू 16 इज 32. सो DE विल बी 4√2. DE काय येणार आहे आपल्याला आता 4√2. कळलं कसं आलं DE? सिम्पल होतं. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो दिला होता 1:2, तो इथं टाकला आणि AB स्क्वेअर बाय DE स्क्वेअर मध्ये AB ची व्हॅल्यू टाकली 4 स्क्वेअर विच इज 16 आणि त्यातून आपल्याला DE आली 4√2. कळलं? आता एक शेवटचा प्रश्न आहे जो थोडासा वेगळा आहे, तो आपण बघूयात. त्यानंतर मग हा चॅप्टर इथंच संपून जाईल. ठीक आहे, सो द लास्ट क्वेश्चन we have given that in the last question we have given this diagram in which there are two triangle which are PQF and DEF. दोन ट्रायंगल आहेत PQF आणि DEF. अजून काय दिलंय, सेगमेंट PQ is parallel to segment DE. सेगमेंट PQ is parallel to segment DE दिलंय. त्यानंतर काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ या ट्रायंगलचा एरिया दिलाय 20 युनिट्स. ठीक आहे, PF is equals to 2DP दिलाय. PF इज इक्वल्स टू 2 इंटू DP. PF इज इक्वल्स टू 2 इंटू DP दिलाय. ठीक आहे, वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ पॅरेललोग्राम DPQE. काय काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ पॅरेललोग्राम DPQE ह्याचा एरिया फाइंड करायचा आपल्याला पॅरेललोग्रामचा. ठीक आहे, सो हाऊ कॅन वी डू, फर्स्ट स्टेप कसं करणार आहे आपण, फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर DP एज X. कन्सिडर DP एज X. लेट अस कन्सिडर DP इज इक्वल्स टू X. बरोबर, DP ला X कन्सिडर करा. सो PF किती होणार आहे, DP जर X असेल तर PF किती होणार आहे, PF होणार आहे 2 इंटू X म्हणजे 2X. बरोबर आहे, PF किती आला 2X. ठीक आहे,
नाउ वी विल कन्सिडर द ट्रायंगल डी एफ ई अँड पी एफ क्यू. ठीक आहे, वी विल कन्सिडर द ट्रायंगल डी एफ ई अँड पी एफ क्यू. आता डी पी एक्स आहे, पी एफ 2x आहे. सो डी एफ किती असणार आहे, डी एफ किती असणार आहे, डी एफ विल बी डी पी प्लस पी एफ. डी एफ किती आहे, डी पी प्लस पी एफ. सो डी पी इज एक्स plus pf is 2x, so which is equals to 3x. df is also 3x. Now we'll consider the triangle. In triangle pfq and d triangle dfe, we will consider this triangle and the larger triangle. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याला congruent proof करायला लागेल. So angle fpq is equals to अँगल एफ डी ई म्हणजेच कुठला, हा अँगल इज इक्वल्स टू हा अँगल. काय रिझन असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. कुठला रिझन असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. बरोबर आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स असणार आहे, कारण की हे दोन लाईन पॅरलल आहेत. सो हे करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. तसंच सिमिलरली अँगल एफ क्यू पी इज इक्वल्स टू अँगल एफ ई डी. काय रिझन, सेम रिझन, करस्पॉन्डिंग अँगल्स. कुठले दोन अँगल सेम आहेत आता या केसमध्ये, हा अँगल आणि हा अँगल, दोन लाईन पॅरलल आहेत. सो दिस विल बी करस्पॉन्डिंग अँगल्स. कळलं. आता दोन अँगल प्रूव्ह केले. सो त्याच्यावरून काय येईल आपल्याला, ट्रायंगल पी एफ क्यू इज कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल डी एफ ई. आलं. विच टेस्ट, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दोन्हीकडे अँगल प्रूफ केलं ना आपण, त्यासाठी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. नाव काय करायचं, आता सिमिलर तर आलेत, आता आपल्याला एरियावाला तो फॉर्म्युला लावावा लागेल. काय तो एरियावाला तो थेरम लावावा लागेल. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स विच इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई बाय एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू इज इक्वल्स टू एफ पी क्यू आणि एफ डी ई. सो हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. सो एफ डी स्क्वेअर इज इक्वल्स टू एफ पी स्क्वेअर. ठीक आहे, एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू काय, एफ डी स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर. एफ डी स्क्वेअर म्हणजे काय, 3x स्क्वेअर अपॉन एफ पी स्क्वेअर. एफ पी म्हणजे पी एफचा स्क्वेअर विच इज 2x होल स्क्वेअर, विच विल बी 9x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर, ज्याच्यात एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, विच इज 9/4. काय आलं आपल्याला, 9/4. बट आपल्याला गिवन मध्ये काय दिलं, एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू, ह्याची व्हॅल्यू दिली आहे विच इज 20. ठीक आहे, सो काय लिहिणार आपण आता, एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन 20 इज इक्वल्स टू 9/4. सो ह्याच्यातून एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई काय येणार आपल्याला, 20 इकडं क्रॉस मल्टिप्लाय करायचा, 9 इंटू 20 अपॉन 4. काय येणार, 4 1 जा 4, 5 जा, सो 9 5 जा 45 युनिट्स. काय आला, 45 युनिट्स. ठीक आहे, काय आलं आपल्याला, एरिया ऑफ एफ डी ई. एरिया ऑफ एफ डी ई 45 युनिट्स आले आणि आपल्याला एरिया ऑफ एफ पी क्यू 20 युनिट्स माहिती आहे. सो आता जेव्हा एरिया ऑफ एफ डी ई मायनस एरिया ऑफ एफ पी क्यू केलं तर आपल्याला एरिया ऑफ डी पी क्यू ई भेटेल. बरोबर, इथं लिहू आपण एरिया ऑफ पॅरलेलोग्राम डी पी क्यू ई इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. बरोबर. So area of parallelogram DPQE will be equals to FD चा किती आला एरिया आपल्याला 45 युनिट्स मायनस FPQ किती आहे 20 युनिट्स. सो विल बी इक्वल्स टू काय येणार आहे आन्सर 25 युनिट्स. काय आला आन्सर आपल्याला 25 युनिट्स. ठीक आहे, कळलं तुम्हाला, सोपा होता प्रश्न. सो आजसाठी आपण इथंच थांबू. आपला हा पार्ट पण संपला आहे आणि हा चॅप्टर विच इज सिमिलॅरिटी सुद्धा संपला आहे. ठीक आहे, आता तुम्ही जाताना या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये. ठीक आहे.